Go. न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे. पुन्हा विचार केला काकानं, एक पाहुणा आहे काहीतरी टिकलं पाहिजे. काय म्हणते मिळवणी काय म्हणे, बाकीचं सोड. मग काकाने याला महानंदाचा पर्यटक केला. एक संघ बुडवला, आपण राज्याच्या संघावरती याला नाही, महानंदावरती. याचा पाऊल पडला, महानंदा पण झाला. कायचा विषय नाही, जे आहे ते तुम्ही साक्षीदार आहेत का नाही सगळ्या गोष्टीचे. हे इतिहास आहे, हे झालंय. बंद पडलं. पुन्हा काकानं विचार केला, खालच्या बँकेत न्याला, बंद पडलं. त्याचा बारका तुझ बंद पडला, महानंदा बंद पडला. आपण याला एक काम करू, शिखर बँकेत डायरेक्ट नाही. आपल्याला आपल्या हक्काचं येणारं पाणी हे 52% कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेतनं आपल्याला कोळगावमध्ये येणार आहे आणि 48% हे आपल्याला गोदावरी खोऱ्यात येणार आहे. 52% 23 टीएमसी 23.66 नियर अबाउट 12 टीएमसी पाणी आपल्याला उजनी खोऱ्यात येणार आहे, उजनीत येणार आहे. आणि उर्वरित पाणी आपल्याला गोदावरी. खरं तर ते पाणी आपल्या हातात नाही, आपल्याला हेच पाणी मिळणार आहे. आपली काकरी ना काकरी बागायत ह्या पाण्यातून होणार आहे उजनीच्या. मी तुम्हाला शब्द दिला होता 2019ला ह्या बाबांनी त्यांच्या बरोबर जाऊन जाणते राजानं ठरवून आपल्याला बाजूला बसवलं की ह्या माणसाला फक्त मंत्रिमंडळात घ्यायचं नाही. हे अटीवरती आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो, एकत्र येतोय. झालं. आमचा तत्कालीन पक्ष प्रमुख भुकिलेलाच होता मुख्यमंत्री पदासाठी. सुरू झाला कारभार. आणि त्याच वेळेस मी ठरवलं होतं की ज्या पद्धतीचं हे अनैसर्गिक सरकार आलेलं आहे त्याला कुठंतरी छेद देण्याचं काम हे माझ्या सर्व तरुण मित्राच्या ऊर्जेवरती ही ऊर्जा मी प्राप्त केली. आणि तुम्ही बघितलं असेल 2019 डिसेंबर महिन्यामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि 2020 जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपण जिल्हा परिषद उस्मानाबाद या ठिकाणी भाजप बरोबर नैसर्गिक युती केली. भाजपचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष केला आणि शिवसेनेचा जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष केला. आणि त्याच वेळेस हा बंडाचं निशाण मी त्यावेळेस धाराशिव जिल्ह्यामध्ये आपल्या उस्मानाबाद सांगत नाही. बाळासाहेबांनी घालून दिलेल्या गोष्टी, त्यांनी घातलेली शपथ, त्यांनी घालून दिलेला वसा, 80% समाजकारण आणि 20% राजकारण. त्या 80%तला भाग मी तुम्हाला सांगतोय. हे घामाचे पैसे आहेत, हे कष्टाचे पैसे आहेत. मी गुत्तेदार नाही, कॉन्ट्रॅक्टर नाही. माझा बाप खासदार आमदार नव्हता ना, मी कधी ग्रामपंचायतचा सदस्य झालेलो नाही. कष्ट करून, काबाड कष्ट करून, नोकऱ्या करून कमवलेलं हे सगळं माझ्या जनतेसाठी मुक्त हस्ते प्रेमानं मी त्यांना देतोय. मला मागवण्यामध्ये काका इथं आहेत. सगळ्यात मोठी आपल्या भूमपरंडावाशीची छावणी असेल तर काकांची असायची. मोफत चाऱ्याचा पुरवठा आपण त्या ठिकाणी केला, पाण्याचे टँकर त्या ठिकाणी केले. त्याच्यानंतर चारा छावणीवरती राहणाऱ्या लोकांना मोफत जेवण देण्याचं काम आपण भैरवनाथच्या माध्यमातून केलं. आज 6,000 जोडप्यांचं बिगर हुंडा सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळे आपण सगळ्यांच्या माध्यमातून साखर कारखान्यावरती राबवले. त्याचे साक्षीदार आहात आपण सगळेजण. आणि नुसता अक्षता टाकून आम्ही थांबलो नाही, त्यांच्या हाताला रोजगारीही दिला.